तेलामध्ये सोडली की पुरी अशी टम्म फुगली पाहिजे. तर माझी पुरी बघा तेलामध्ये टाकली की लगेच फुगून वरती आली. तर चला आज आपण या टम्म फुगलेल्या पुरीची रेसिपी बघूया. तर बघा माझी पुरी एकदमसे अशी फुगली, मस्त अशी हिरवीगार झाली, खाताना अशी कुरकुरीत आणि मस्त अशी लुसलुसीत झालेली पुरी. तर बघा माझ्या पुऱ्या सगळ्या तळून झाल्या, किती छान हिरव्यागार आणि मस्त अशा भाजलेल्या छान दिसतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओला. तर माझं नाव आहे रमा. तर चला आपण बघूया. बघा किती छान पुऱ्या आहेत आणि हिरव्यागार झालेल्या. याची रेसिपी आज आपल्याला बघायची आहे. तर चला कशा बनतात तर चला आपण याची रेसिपी बघू. चला तर पुढे रेसिपीकडे वळूया. जय भीम, नमो बुद्धाय. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. तर कशा आहात तुम्ही? तर माझं आहे सकाळचं स्वयंपाक बनवणं चालू. तर चला आज किती दिवसामुळे काही खाल्लं नाही म्हणलं, तर चला आज पालकाच्या पुऱ्या बनवू. तर चला बनवायला सुरुवात करू. तर त्याच्यासाठी लागणारे घेतले मी मिरच्या घेतल्या, लसण, कोथिंबीर आणि जिरं. तर आता हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर याच्यात मी पालक टाकून घेतली, मिरच्या टाकते, हे सगळं असं मिक्सरमधून मी काढून घेते. ते बघा हे पीठ चुरलं मी आणि इकडं हे मिक्स केलेलं सगळं काढलेलं आणि थोडी तीळ घेतली. आता याच्यात सगळं मी टाकून घेते. तीळ, मीठ, आता हे मी चुरून घेते. तर हे बघा हे छानपैकी असा गोळा बनवून घेतला याचा चुरून. बघा मस्त असा ग्रीन कलर आला याला. तर चला आता याच्या मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवून तळून घेणार आहे. बघा मी अशी ही पोळी लाटून घेतली. आता या डब्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहे. हे बघा इकडं तेल तपलेलं आहे. आता याच्यात पुरी तेल जास्त तपलेले तर त्याच्यानं काळी झाली थोडी. तर बघा छानपैकी मस्त अशा फुगायला. हे बघा पुऱ्या झाल्या आमच्या तयार. तर या नाश्ता करायला या, खायला कोणाकोणाला आवडतात ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय.